राहणार आहे जे वकिलांच्या क्रांतीसाठी, वकिलांच्या हक्कांच्या लढाईसाठी ज्यांनी संपूर्ण आयुष्यभर काम केलं, ज्यांनी आपल्या संपत्तीतला 60% भाग हा नेहमी वकिलांच्या कल्याणाकरता आणि वकिलांच्या उद्धाराकरता वापरला. कोरोनामध्ये लोकांच्या मदती करत असताना स्वतः ते जातीने सर्वीकडे हॉस्पिटल इकडे तिकडे फिरले, त्यात त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू जरी नैसर्गिक पद्धतीप्रमाणे आपण त्यांना मृत्यू जरी म्हटलं तरी आमच्या सर्वांच्या नजरेमध्ये ते अमर आहेत. त्यांनी वकिलांसाठी केलेले जे कामं आहेत ती कामं अमर आहेत. आजपर्यंत कोणी असं इतके कामं केलेले नाहीत आणि स्वतःचं नाव, प्रतिष्ठा ही दावावर लावून, पणाला लावून त्यांनी वकिलांसाठी कामं केलेली आहेत. तर अशा व्यक्तीच्या स्मृतिप्रित्यर्थ ॲडव्होकेट्स फाउंडेशन याची स्थापनेची घोषणा आम्ही आज करतो आहे. सध्या निवडणूक आमच्या डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनच्या निवडणुकीचे वारे असल्यामुळे आमचे अनेक वकील मित्र आज येऊ शकलेले नाही. जे सुदीप जयस्वालजी यांच्या अति नजीकचे होते, अति जवळचे होते, काही रस्त्यात आहेत. तर त्या सर्वांचाही आम्हाला याबाबतीत पूर्ण पाठिंबा आहे आणि वकिलांच्या उद्धाराकरता आणि वकिलांच्या परिवाराच्या सदस्यांच्या उद्धाराकरता आणि त्यांच्या कामाकरता हे फाउंडेशन सदैव काम करेल. या उद्देशाने हे फाउंडेशन तयार करण्यात येत आहे. सुदीपजी जयस्वाल जेव्हा जिवंत होते तेव्हा हीच कल्पना त्यांच्या डोक्यात होती आणि आम्ही ती कल्पना कागदावर उतरवून धर्मदाय आयुक्त कार्यालयामध्ये संस्था नोंदणीकरता पण अर्ज केलेला होता. परंतु त्या संस्थेच्या नावामध्ये सेंट्रल इंडिया हा शब्द असल्यामुळे आमची नोंदणी फेटाळल्या गेली. परंतु कागदपत्र रेकॉर्डवर आहेत. सुदीपजी जयस्वाल यांचे जे असलेले हेतू ते कोणीही तिथून त्याच्या सर्टिफाईड काढून पाहू शकतात. म्हणजे आज कोणीही नवीन विजन किंवा नवीन ध्येय किंवा नवीन काही आयडिया आणली असं काही नाही. आता सुदीपजी जयस्वाल यांनी जेव्हा मी वकील नव्हतो तेव्हापासून पक्षकारांना न्याय मिळवून देण्याकरता, त्यांच्या वकील मित्रांना न्याय मिळवून देण्याकरता स्वतःवरती त्यांनी गुन्हेसुद्धा घेतले. अनेक ठिकाणी त्यांना हिंसेला समोर जावं लागलं, अनेक ठिकाणी न्यायाधीशांच्या रोषांना समोर जावं लागलं, अनेक ठिकाणी त्यांच्यावर सामाजिकरित्या बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण तरी त्यांनी वकिलांसाठी त्यांचं काम सदैव सुरू ठेवलं आणि शेवटपर्यंत ते वकिलांसाठी लढत राहिले. आम्ही जी संस्था स्थापन करण्याचं ठरवलं होतं ती संस्था त्यावेळेस विदर्भातील संपूर्ण वकिलांना कल्याणकारी संस्था असावी या उद्देशाने ते संस्थेचा उद्देश होतं आणि त्या पद्धतीने त्याचे उद्दिष्ट आम्ही त्याच्यामध्ये लिहिलेले होते. त्या फाउंडेशनचं कामसुद्धा आम्ही सध्या नागपूर जिल्ह्यापुरतं सुरू करून संपूर्ण विदर्भात फैलवण्याचा आमचा मानस आहे. त्याकरता आम्ही आपल्या परीने आर्थिक मदत या फाउंडेशनला करणार आहोत आणि याचं काम आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत. यामध्ये या फाउंडेशनचे जे काही महत्त्वाचे जे उद्देश आहेत ते आम्ही आजच्या पत्रकार परिषदेचे जे पत्रक आहे त्याच्यामध्ये नमूद केलेले आहेत. त्यामध्ये जसं वकिलांची करता टाईम बँक सुरू करण्याची आमची योजना आहे. हा कॉन्सेप्ट आपल्या देशामध्ये पहिल्यांदा कॉन्सेप्ट आहे वकिलांच्या बाबतीत. टाईम बँक हा कॉन्सेप्ट, जेव्हा एखादा वकील काही कारणानिमित्त न्यायालयात येऊ शकत नसेल आणि त्याचं न्यायालयामध्ये प्रकरण असेल, त्याच्या अशिलाचं प्रकरण असेल, तर अशा वेळेस तो व्हॉट्सअप किंवा ईमेलच्या माध्यमाने आमच्या फाउंडेशनला, वकिलांच्या संघटनेला त्याचा अर्ज पाठवेल. आम्ही त्याची प्रिंटआउट काढून संबंधित न्यायालयामध्ये पोहोचवू, त्याच्या पक्षकाराशी संपर्क न साधता, म्हणजे जेणेकरून त्याचं काम होईल आणि न्यायाधीश महोदयसुद्धा नाराज होणार नाही, त्याच्या प्रकरणाचं नुकसान होणार नाही, त्याच्या अशिलाचं नुकसान होणार नाही. आणि तो जो वेळ आमचा वकील सदस्य देईल तो वेळ त्याचा रजिस्टरमध्ये त्याच्या खात्याला लिहिला जाईल आणि ज्याच्याकरता वेळ दिला त्याच्या खात्यातही लिहिला जाईल. तर ज्याच्याकरता वेळ दिला तो व्यक्ती नंतर त्या वेळेची परतफेड करेल दुसऱ्या कोणाकरता किंवा अन्य स्वरूपाने, अन्य प्रकारे आहे. ह्या टाईम बँकच्या बाबतीत
अशा प्रकारे त्याची परतफेड करण्यात येईल किंवा अन्य स्वरूपाने त्याची परतफेड करण्यात येईल. त्यानंतर वकिलांकरता नागपुरामध्ये किंवा आपल्याकडे कुठेही वकिलांचं भवन नाही. आम्ही वकील सर्व ठिकाणी आमचं जे बारचं ऑफिस असतं त्या बारच्या ऑफिसला किंवा आमच्या बार रूम्सला तिथे काम करतो. आमच्या वकिलांच्या कल्याणकारी कामाकरता कुठेही स्वतंत्र वकील भवन नाही आणि सरकारने आम्हाला तशी कोणची जागाही दिलेली नाही. ज्या पद्धतीने डॉक्टरांना, इंजिनियर्सला त्यांच्या इन्स्टिट्यूटकरता जागा दिल्या गेलेल्या आहेत, IMA करता जागा दिल्या